आजची सुरुवात या येलो गुलाबापासून. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग. आणि हा व्ह्यू आहे दीदीच्या गॅलरीतला. आज खूप दिवसानंतर दीदीच्या हातचे पोहे खात होते. स्वतःच्या हातचं माणूस खाऊन खाऊन बोर होतं ना, मग खूप दिवसानंतर स्वतः दुसऱ्याच्या हातचं खाल्लं की इंटरेस्टिंग वाटतं. आणि इकडे बघा, आज आम्ही आलो होतो रियाच्या स्कूलमध्ये एक्झिबिशनला, क्राफ्ट एक्झिबिशन. हे रियाचं प्रोजेक्ट होतं आणि सगळ्यात जास्त रियापेक्षाही जास्त एक्सायटेड होता सार्थक, कारण त्यांनी पहिल्यांदाच असं काहीतरी पाहिलं होतं. तो खूप खुश होता आणि याच्यासाठीच मी त्याला घेऊन आले होते की त्यालाही काहीतरी नवीन वाटेल बघायला. आणि मी सक्सेस झाले. त्याला इतका आनंद झाला ना ते बघून, मम्मी हे काय, मम्मी ते काय. तो खूप खुश होऊन एक्साइटेड होऊन बघत होता सगळ्या गोष्टी आणि तिलाही दाखवत होता दीदी दीदी. आणि इकडे बघा बहीण भावाची मस्ती. असं तिलाही इतका आनंद होत होता की त्याला आपण सार्थकला माझ्या स्कूलमध्ये न्यायचं. आणि अशीच दोघांची मस्ती चालू होती. आम्ही दोघी बहिणी त्यांना बघून असं खुश होत होतो. आणि त्यानंतर घरी येऊन रियाने तिच्या स्कूलमधल्या ॲक्टिव्हिटीज, तिच्या स्कूल फ्रेंड्सबद्दल सगळ्या तिच्या क्राफ्ट प्रोजेक्टची इन्फॉर्मेशन सगळं, ती असं पोएम वगैरे सगळं म्हणून आम्हाला असं दाखवत होती, सांगत होती. मला ते बघायला एकदम छान वाटत होतं, कारण ती एवढी छोटी होती, एवढी मोठी झाली आणि मी खूप दिवसानंतर तिला अशी भेटायला येते. तर मला ऐकायला खूप छान वाटत होतं. आणि तिचं हे असं बघून सार्थक पण खुश होत होता, दीदी दीदी करून तिच्या मागे पळत होता. आणि उद्या आम्हाला जायचं होतं, त्याच्यामुळं आमच्या अशा गप्पा गोष्टी चालू होत्या. आणि तुम्हीसुद्धा कमेंट करून सांगा मला की आमची रिया कशी वाटली, तिचं प्रोजेक्ट कसं वाटलं. आणि चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. ओके, बाय.